नमस्कार. रोज रोज पोळी भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर एकदाही झटपट 10 ते 15 मिनिटात तयार होणारी तडका खिचडी नक्की ट्राय करा. बऱ्याचदा आपल्याला दुपारच्या जेवणामध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये काय बनवायचं प्रश्न पडतो. चला तर आज आपण अगदी झटपट कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही खिचडी कशी बनवायची ते बघूया. सर्वात आधी कुकरमध्ये 2 टेबलस्पून तेल कडकडीत गरम झालं की जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी द्यायची आहे. तेल अंगावर उडू नये त्यासाठी झाकण ठेवलेलं आहे. एक छोटा चमचा अद्रक लसूण पेस्ट घालून 2 ते 3 मिनिट मीडियम फ्लेमवर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपल्याला एक मोठा कांदा शक्य तितका बारीक कट करून घालायचा आहे. एक टोमॅटो आणि अर्धी वाटी बीन्स बारीक चिरलेला कोथिंबीर घालून व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घालू शकता. माझ्याकडे बीन्स होते म्हणून मी बीन्स घातलेले आहे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे. झाकण ठेवून भाज्या आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत एका भांड्यामध्ये मी 2 वाटी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही रोजच्या वापरातला कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी तुरीची डाळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. इथे तुम्ही 1 वाटी तुरीची डाळ किंवा मुगाची डाळ घेतली तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं आहे. इथे मी डाळ आणि तांदूळ हलक्या हाताने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. झाकण उघडूया. बघू शकता भाज्या मस्त शिजलेल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला काही पावडर मसाले घालायचे आहेत. जितक्या व्यवस्थित तुम्ही भाज्या तेलामध्ये परतून घ्याल तितकी चविष्ट ही खिचडी बनून तयार होते. आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा धने पावडर, थोडीशी हळद आणि इथं मी गरम मसाला घातलेला आहे. 1 पॅकेट आपल्याला मॅगी मसाला घालायचा आहे. टोटली ऑप्शनल आहे. व्यवस्थित परतून घेऊया. जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही छोटा चमचा चाट मसाला घातला तरी सुद्धा चालेल. आता यामध्ये आपल्याला स्वच्छ धुतलेले डाळ आणि तांदूळ घालून 2 ते 3 मिनिट हलक्या हाताने व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत. चवीनुसार मीठ घालायचं आहे. आपण यामध्ये मॅगी मसाला घातलेला आहे. त्यामध्ये सुद्धा मीठ असतं त्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला 2 ग्लास पाणी घालायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. मॅगी मसाला घालणं टोटली ऑप्शनल आहे. जर तुम्हाला मस्त चटपटीत अशी चव हवी असेल तर तुम्ही आवर्जून घाला. नाही घातलं तरी सुद्धा चालेल. थोडीशी काळी मिरी पावडर, 1 चमचा साजूक तूप घालूया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण लावून मीडियम फ्लेमला आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया. एखाद शिट्टी तुम्हाला एक्स्ट्रा सुद्धा लागू शकते. मीडियम फ्लेमवर 3 शिट्ट्या मी काढून घेतल्या. कुकर पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला झाकण उघडायचं आहे. तुम्ही बघू शकता मस्त लसलशीत अशी चविष्ट आपली खिचडी तयार झालेली आहे. पटकन सर्व करूया. आता आपल्याला खिचडीला मस्त दणदणीत तडका द्यायचा आहे. त्यासाठी तडका पॅन मध्ये 1 चमचा तेल कडकडीत गरम झालं की जिरं, मोहरी, त्यानंतर लसूण, लाल मिरची आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालून थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे आणि खिचडीला मस्त दणदणीत असा तडका द्यायचा आहे. इथं आपली अगदी झटपट 10 ते 15 मिनिटाच्या आत तयार होणारी तडका खिचडी तयार झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर प्लीज जास्तीत जास्त शेअर करा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया मस्त चमचमीत आणि नवीन रेसिपी सोबत.